पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत मुंबईतली दादर परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। दादरच्या चैत्यभूमीवर आंदोलक पोलिसांच्या ताब्यात गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सध्या इथं देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दोन दृश्य आहेत, ती दोन्ही दृश्य मुंबईतलीच आहेत। एकीकडे दिल्लीतलं तापलेलं वातावरण आपण पाहिलं नाहीये, याचा काहीतरी प्रूफ असेल तुम्हाला। तुम्ही आज इतक्या संख्येने उभे आहेत हा, तर मग काहीतरी असेल। कितीतरी मुलांना बस मध्ये टाकलं, त्यांचे मोबाईल जप्त केले। यंग यूथ होते, खूप लहान लहान मुलं होती, ती घाबरून निघून गेली। अँड ऑर्गनायझर्सला हाऊस अरेस्ट मध्ये ठेवण्यात आलंय। कसली भीती वाटते सरकारला? जर फक्त प्रोटेस्ट ऑर्गनाइज करतो, तुम्हाला भीती कसली आहे? पीसफुल प्रोटेस्ट होता, पीसफुल प्रोटेस्ट असताना ऑर्गनायझर्सला कुठल्या बेसिसवर हाऊस अरेस्ट ठेवलं? आम्ही यंग यूथ आहे, वी आर नॉट गोइंग टू डू एनीथिंग टू एनीवन। वी जस्ट नीड सेफ्टी, वी नीड राइट्स, we need revolution which is right now. We are coming right now and you cannot take away our rights. Education, we need genuine education. You are taking away our rights. आणि जर आम्ही एक पीसफुल प्रोटेस्ट मागतो तर त्यात आमची काय चुकी आहे? You should be a cops, तुम्ही लोक पोलीस आहे, you should be supporting us. कधीतरी काहीतरी कधी लॉच्या सर्रास बाजूला जायला लागतं, माणुसकी बघावी लागते। आम्ही लहान पोरं आहे, you are detaining kids. तुम्ही लहान मुलांना डिटेन करता, that is such a ill mentality. वरती डिटेन करण्यात जात आहे। कोणी इथे पीसफुल प्रोटेस्टला डिस्टर्ब केलं? कोणीच नाही केलं, सगळे इथे गपचूप उभे होते। कुठल्या बेसिसवर डिटेन करतात? एवढी पोलीस सिक्युरिटी का वाढवण्यात आली? काय प्रॉब्लेम आहे जनरल पब्लिक पासून? पोस्टर देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे। पोस्टरच्या मार्फत या ठिकाणी जे आहे ते प्रोटेस्ट करण्यात आलेला आहे। ताई काय सांगशील? काय सांगशील? पोस्टर घेऊन असू या ठिकाणी आलेली आहेस, काय नेमकं म्हणणं आहे? मी एक मेंटल हेल्थ प्रोफेशनल आहे, मनसोपचारज्ञ आहे आणि माझ्याकडे भरपूर असे क्लायंट्स असतात जे स्टुडंट्स असतात। त्यांना मी कुठल्या इन गुड कॉन्शियस कसं त्यांना मी डोळ्यात बघून आय आस्क देम टू सर्वाइव्ह दिस, कसं त्यांना मी सांगू की तुम्ही कोप करा ह्या सिस्टमची। जेव्हा सिस्टमिक इंडस्ट्रीज एवढं आहे, जे नेग्लिजन्समुळे ह्याच्यामुळे झालं आहे एवढे सुसाईड्स। तुम्ही बोलता सुसाईड प्रिव्हेंशन, पण फक्त इंडिव्हिज्युअल त्यांनी काय हे करून सुसाईड प्रिव्हेंशन नाही होणार। तुम्ही सिस्टम पण चेंज करायला हवं। सिस्टम चेंज करायला तुम्हाला वाटते की सध्या शक्य आहे? कारण आपण सगळे राजीनामा मागतायत या ठिकाणी। सिस्टम ज्याच्याने तुम्ही अकाउंटेबिलिटी येणार तुमच्यामध्ये। गव्हर्नमेंट असं ऍक्ट करते की आम्ही प्रश्नच नाही विचारू शकत, विच इज नॉट व्हॉट अ डेमोक्रेसी इज। आपण बघतोय की आणखीन एक पोस्टर या ठिकाणी पोस्टर्स घेऊन या ठिकाणी तरुणाई जी आहे ती या पूर्ण मोर्चाला झालेली आहे। मोर्चेला त्या ठिकाणी जाण्यासाठी कुठलीही परवानगी नाही, मात्र